मोठी बातमी। खरातने अजितदादांसह एका बड्या नेत्याच्या नावावर फोटोवर फुल्ल्या मारल्या होत्या। रोहित पवार यांनी भोंदू अशोक खरातवरून खळबळजनक आरोप केलाय। खरातने कोणाच्या सांगण्यावरून जादूटोणा केला हे समोर येणं गरजेचं आहे असं रोहित पवार म्हणाले। भोंदू अशोक खरातकडे फोटोवर फुल्या मारण्याची पद्धत होती। अजितदादांसह राज्यातील एका अत्यंत बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारल्याचं समजतंय। खरातनं कुणाच्या सांगण्यावरून फोटोवर फुल्या मारण्याचा जादूटोणा केला। ज्यांच्या सांगण्यावरून जादूटोणा केला त्यांचा हेतू काय होता हे समोर येणं गरजेचं आहे। हे प्रकरण जेवढं भयावह आहे तेवढंच महाराष्ट्राच्या भविष्याला सुद्धा घातक। भोंदू बाबाच्या माध्यमातून जादूटोणा करणाऱ्या अंधभक्तांचे खरे चेहरे समोर यायलाच हवेत। आणखी एक महत्त्वाची बातमी या संदर्भात। अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। शिर्डी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ती फरार झाल्याचं कळतं। काय माहित नाही आम्हाला। घरामध्ये कोण नाही आम्ही बाहेर काम करणारे माणसं पण मग काल होत्या का कोणी नाही काय माहित नाही। मी सकाळी उशिरा येतो ना कामावर, सकाळी जातो ना उशिरा येत असतो मी। नाही नाही आमचं नाही काहीच होत। फक्त आम्ही इथे राहतो, हे कुत्र पाळतो, एवढं झाडझूड करतो बाहेरची, बस एवढंच आहे आमचं। कुत्र कोणाचं आहे? आमचं घर कधीपासून कुत्र द्यायच्या आम्हाला माहिती नाही। तर महिला आणि बालकल्याण मंत्र्यांचे वडीलच खरातचे भक्त आहेत अशी टीका संजय राऊतांनी केली। आदिती तटकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे। तर मी वेगवेगळ्या व्यासपीठांवर 3 ते 4 वेळा आपली भूमिका मांडली अशी प्रतिक्रिया आदिती तटकरे यांनी दिली आहे। भोंदू अशोक खरात प्रकरणात महिला आणि बालकल्याण मंत्री असलेल्या आदिती तटकरे का बोलत नाहीत असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय। आदिती तटकरेंचे वडील सुनील तटकरेच भोंदू अशोक खरातचे भक्त असल्याचा आरोपही राऊतांनी केला। महिला बालकल्याण मंत्र्यांनी बोलायला हवं, कारण महिला बालकल्याण मंत्र्यांचे वडील त्यांचे भक्त होते। आपण पाहिलं असेल त्याही भक्त आहेत। विशेषतः महिलांवरती अत्याचार झालेले आहेत, महिलांचं शोषण झालेलं आहे। त्याच्यामुळे महिला आणि बालकल्याण मंत्री ज्या कोणी असतील त्यांनी त्याच्यावरती आपली भूमिका स्पष्ट करावीच लागेल। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनीही ट्विट करत आदिती तटकरेंवर टीका केली। मागील काही दिवसांमध्ये खरात प्रकरण असो किंवा त्यांच्या खात्याअंतर्गत येणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षांवरती झालेले आरोप असोत, आपल्या महिला व बालविकास मंत्री बेपत्ता आहेत। या सर्व घटनांवरती काही एक प्रतिक्रिया आपण त्यांची ऐकली आहे का? जर या मंत्री महोदयांना स्वतःची जबाबदारी काय आहे हेच समजत नसेल तर त्यांनी राजीनामे देऊन घरी बसावं आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यात वेळ घालवावा, उगाच मंत्रिपदाची खुर्ची उभवू नये असं ट्विट सपकाळांनी केलंय। संजय राऊत आणि सपकाळांनी टीका केल्यानंतर आदिती तटकरेंनी ट्विट करत स्पष्टीकरण दिलंय। नाशिकच्या भोंदूबाबा खरात प्रकरणात चौकशीच्या दृष्टीनं आणि न्यायाच्या दृष्टीनं सरकार अगदी सुरुवातीपासूनच तत्पर आहे। माननीय मुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळासोबत एक मंत्री आणि एक महिला म्हणून या प्रकरणाबाबत माझ्याही भावना अत्यंत तीव्र आहेत। या भावना मी वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या व्यासपीठांवर 3 ते 4 वेळा मांडलेल्या आहेत असं ट्विट करत आदिती तटकरेंनी स्पष्टीकरण दिलंय। तर रुपाली चाकणकर यांना अद्याप समन्स मिळालेलं नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळते। एसआयटीने चाकणकरांना अद्याप चौकशीसाठी बोलावलं नाही अशी सूत्रांची माहिती आहे। नाशिकमधील भोंदूबाबा खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना अद्याप समन्स नसल्याची सूत्रांची माहिती आहे। एसआयटीनं चाकणकर यांना चौकशीसाठी अद्याप बोलावलं नाहीये। खरातच्या शिवनिका ट्रस्टच्या आजीमाजी सदस्यांची चौकशी होणार असल्याची माहिती आहे। तर चाकणकरांवर कारवाई व्हावी यासाठी अंधारे, रुपाली पाटील ठोंबरे, दमानिया आणि तृप्ती देसाई यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। खरातला उद्या कोर्टात हजर केलं जाणार असून पोलीस कोठडीचा आज शेवटचा दिवस आहे। आज दिवसभरात खरात विरोधात आणखी पुरावे गोळा करून तपासाला वेग दिला जाणार आहे। खरातवर दाखल असलेल्या महिलांच्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांसंदर्भात ओकस कार्यालयात एसआयटीकडून आतापर्यंत काही पुरावे गोळा करण्यात आलेत, तर काही गोष्टी जप्त केल्यात। तपासात आलेली माहिती आणि नवे पुरावे उद्या कोर्टात हजर केले जाणार आहेत। तर चाकणकरांना एसआयटी चौकशीसाठी का बोलवत नाही असा सवाल सुषमा अंधारेंनी केला। तर एसआयटी समोर न गेल्यास चाकणकरांना अटक होईल असं रुपाली ठोंबरे पाटील म्हणाले। तर समन्स आल्यावर चाकणकर चौकशीसाठी जातील असं सूरज चव्हाण यांनी म्हटलं आहे।
शेतकऱ्यांनी गुन्हेगाराला पाठीशी घातलं, एवढं सगळं सत्य असताना आता मला प्रश्न पडतोय की SIT अजूनही चाकणकरांना चौकशीला का बोलावत नाही? आणि जर चाकणकर जर समजला अशा पद्धतीने उत्तरं देत असतील तर याचा अर्थ हा SITचा अवमान आहे. ज्यांना कार्यक्रमाचं निमंत्रण कळत नाही आणि कायद्याची नोटीस यातला फरक जर कळत नसेल तर खरंच मेंटॉस बाई आहे ही. म्हणजे कुठून यांना राज्य महिला आयोगावर बसून राज्य महिला आयोगाचं वाटोळं करून घेतलं की काय अशी भावना मनामध्ये येते. ज्या दिवशी त्यांना बोलवणं येईल, समन्स येईल, त्या स्वतः हजर राहून त्या चौकशीला सामोरे जातील. निष्पक्षपणे चौकशी व्हावी या उद्देशाने त्यांनी आपल्या दोन्ही पदाचा राजीनामा दिलाय आणि मला पूर्ण विश्वास आहे ते सहकार्य करतील. तर बंधू अशोक खरातच्या SIT चौकशीमधून महत्वाचे उलगडे होत आहेत. बंधू खरात 4 सिम कार्ड वापरत असल्याची माहिती आता समोर आली आहे. खरात VIP लोकांसाठी आणि महिलांसाठी वेगवेगळे सिम कार्ड वापरायचा. फॉरेन्सिक टीम कडनं सर्व नंबर आणि मोबाईल डेटा रिकव्हर करण्याचं काम सुरू आहे. भोंदू खरातकडून SITनं 4 मोबाईल जप्त केल्याची सूत्रांची माहिती आहे. एक क्रमांक हा केवळ VIP व्यक्तींशी संपर्क साधण्यासाठी वापरला जात होता असंही सूत्रांकडून कळतंय. तर दुसरा क्रमांक काही विशिष्ट भक्त आणि महिलांशी संवादासाठी वापरला जात होता. आणि तिसरा मोबाईल क्रमांक हा आर्थिक व्यवहार आणि पैशांशी संबंधित कामांसाठी वापरला जात होता. तर चौथा क्रमांक हा सर्वसामान्य लोकांशी संपर्कासाठी वापरला जात होता. शिवाय फॉरेन्सिक पथकाकडून आता मोबाईल फोन संबंधित क्रमांकांचा डेटा रिकव्हरी करण्याचं काम सुरू असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. नाशिकमधील भोंदू खरातची उद्या पोलीस कोठडी संपणार आहे. खरातच्या ऑफिसची फॉरेन्सिक तपासणी केली जाते. फॉरेन्सिक टीमनं भक्तांची नोंद असलेली वही जप्त केली आहे. तर पोलिसांकडून सील केलेल्या ठिकाणी पुराव्यांचा शोध सुरू आहे. काळे पडलेले पेढे, काळ्या रंगाची फळं आणि संशयास्पद यंत्र ताब्यात घेतली आहेत. गुंगी येणारा औषध किंवा पेढे खाऊ घातल्यानंतर भोंदू खरात पीडित भक्तांसमोर दैवी शक्तीशी बोलत असल्याचा बनाव करायचा. भोंदू खरात भक्तांसमोर एका यंत्राशी बोलायचा आणि त्यानंतर त्या यंत्रातूनही त्याला उत्तर मिळायचं असं काही पीडितांनी सांगितलंय. प्रामुख्यानं ग्रामीण भागातील अशिक्षित महिलांसमोर अशोक खरातची ही प्रात्यक्षिकच चालायची. भोंदू बाबा खरात प्रकरणात पोलिसांकडनं नाशिकमधील काही डॉक्टरांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार महिलांना गर्भधारणा होऊ नये म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानं खरात काही गोळ्या औषधं देत होता का याचा तपास पोलिसांकडनं केला जातोय. भोंदू खरात आउटडोअर व्हिजिटसाठी 5 लाख रुपये घ्यायचा. भक्त भोंदूला घरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी इच्छुक असायचे. जो जास्त पैसे देईल त्याच्यासोबत भोंदू जायचा अशी माहिती SIT तपासातनं उघड झाली. भोंदू खरात महिलांच्या कॉन्टॅक्टसाठी दुसरा मोबाईल वापरायचा अशीही माहिती समोर आली आहे. भोंदू खरातनं महिलांचे नंबर वेगवेगळ्या नावानं सेव्ह केले होते. पुण्यातील अशोक खरातचा CA ललित पोफळे वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये 57 प्लॉटमध्ये रो हाऊस खरेदी केलेत. त्यामुळे खरातचा CA ललित पोफळेकडे इतकी संपत्ती आली कुठून याची चर्चा सुरू झाली आहे. शिर्डीतील 4 एकर भूखंड खरेदी प्रकरणी भोंदू खरातसह 5 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. मूळ जमीन मालक रावसाहेब गोंदकरांच्या फिर्यादीवरनं गुन्हा दाखल झालाय. खरातसह पत्नी कल्पना खरात, मध्यस्थी अरविंद बावके, किरण सोनावणे आणि अशोक तांबे अशा 5 जणांवर गुन्हा दाखल झालाय. तर अरविंद बावके आणि किरण सोनावणेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर भोंदू खरात पीडितांसमोर दैवी शक्तीशी बोलत असल्याचा बनाव करायचा. खरात गुंगीचं औषध दिल्यानंतर पीडितांसमोर एका यंत्राशी बोलायचा. खरात मोबाईलमधील ज्या यंत्राशी बोलायचा ते सिरी ॲप असल्याचं समोर आलंय. हे सिरी ॲप नेमकं काय आहे तेही आपण पाहूया. भोंदू अशोक खरातचे दररोज थक्क करणारे नवनवे कारनामे समोर येत आहेत. भोंदू खरात महिलांसमोर मोबाईलवरील सिरी ॲपला कमांड देऊन आपण दैवी शक्तीशी बोलत असल्याचं भासवायचा. आपल्याकडे दैवी यंत्र असल्याचं भासवून तो महिलांची फसवणूक करत असल्याचं समोर आले. नेमका कारनामा काय? भोंदू आधी महिलांना गुंगीचं औषध किंवा पेढे खाऊ घालायचा. त्यानंतर दैवी शक्तीशी बोलत असल्याचा बनाव करायचा. एका यंत्राशी बोलायचा आणि त्या यंत्रातून उत्तर मिळायचं. गुंगीचं औषध आणि भोंदूंवरील भक्ती यामुळे महिलांना या अशोक खरातचा हा प्रकार समजत नसे.
खरातकडे दैवी शक्ती असल्याने त्याला हे शक्य होत असावं असा विश्वास पीडित महिलांना बसला होता. प्रामुख्याने ग्रामीण भागातील अशिक्षित महिलांसमोर खरात हा प्रकार करायचा. एसआयटीनं या महिलांना विश्वासात घेऊन चौकशी केल्याने भोंदूचा हा प्रकार उघडकीस आलाय. तर नागपुरात गो गॅस पाठोपाठ प्राईम फ्युएल कंपनीचे एलपीजी पंप देखील बंद पडलेत. रिक्षामध्ये भरणारा एलपीजी गॅस 135 रुपयांवर पोहोचलाय. कोल्हापूर शहरामधील एलपीजी गॅसचे प्रमुख पंप बंद झालेत. रत्नागिरीमध्ये अनेक भागांमध्ये डिझेल दरवाढ झाली असून तुटवड्यामुळे मासेमारी देखील ठप्प झाली आहे. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पेट्रोल पुरवठ्याला फटका बसतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये सावंगी परिसरात एलपीजी गॅस पंपावर 3 ते 4 किलोमीटरच्या रांगा लागल्यात. 2 दिवसापासून शहरातील एलपीजी पंप बंद असून एकच पंप सुरू आहे. जळगाव शहरातील 5ही एलपीजी गॅस पंप बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील एलपीजी गॅस पंपावर ऑटो रिक्षा चालकांनी गर्दी केली आहे. वाढत्या दरामुळे तसंच 5 ते 10 किलोमीटर जाऊन एलपीजी गॅस मिळत असल्यामुळे रिक्षा चालकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नागपुरात गो गॅस पाठोपाठ प्राईम फ्युएल कंपनीचे एलपीजी पंपही बंद झालेत. एलपीजी गॅसचा पुरवठा होत नसल्यामुळे पंप बंद झालेत. गेल्या 12 दिवसांपासून प्राईम फ्युएलचे एलपीजी पंप बंद आहेत. एलपीजी पंप बंद असल्यामुळे शहरातील रिक्षा चालकांना मोठा फटका बसलाय. कोल्हापुरातील एलपीजी गॅसची सेवा ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. शहरातील एलपीजी गॅसचे दोन्ही प्रमुख पंप बंद झालेत. दोन्ही पंपावर गॅस संपल्याचा बोर्ड लावण्यात आलाय. गॅस पंप बंद झाल्यामुळे शहरातील रिक्षा व्यावसायिकांना मोठा फटका बसणार आहे. रत्नागिरीत डिझेल दरवाढ आणि तुटवड्यामुळे मासेमारी ठप्प झाली आहे. मच्छीमारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या डिझेलच्या दरात 23 रुपये विक्रमी वाढ झाली आहे. मच्छीमारांसाठी दिल्या जाणाऱ्या डिझेलची किंमत 92 रुपयांवरून 115 रुपयांवर पोहोचली आहे. रत्नागिरीतील मिरकरवाडा, नाटे, आंबोळगड, भाटिये, हरणे, गुहागर, पूर्णगडमधील मासेमारी ठप्प झाली आहे. जळगावात मुक्ताईनगरच्या हरताळा फाट्यावरील पेट्रोल पंपावर 500 लिटरच्या टाक्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल भरल्याचं समोर आलंय. शासनाचे नियम धाब्यावर बसवून पेट्रोल डिझेल टाक्यांमध्ये घेऊन जातानाची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. तर गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे लोक त्रस्त झालेत. एजन्सीच्या बाहेर लोक अजूनही रांगा लावत असल्याचं चित्र आहे. कुठे नेमकी काय स्थिती आहे तेही आपण पाहूया. गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी लातूरमध्ये नागरिकांनी लांबच लांब रांगा लावल्यात. गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण झालेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस एजन्सी केंद्रावर सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांची मोठी रांग लागलेली पाहायला मिळते. ग्राहकांना 1-1, 2-2 तास रांगेमध्ये उभे राहून सिलेंडर बुकिंग किंवा गॅस सिलेंडर घ्यावा लागतोय. धुळे शहरातील साखरी रोडवर असलेल्या ओम गॅस एजन्सीवर गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. गेल्या 20 दिवसांपासून सिलेंडर न मिळाल्यामुळे नागरिकांनी गर्दी केली. गॅस सिलेंडरची गाडी चाली नसल्यामुळे सिलेंडर वाटपात उशीर होतोय. एशियन कंट्रीज, युरोपियन. तर अशोक खरात याच्या निवासस्थानी त्याच्या घरी आता सध्या पोलीस दाखल झालेत. अशोक खरातची पत्नी जी आहे ती फरार झालेली आहे. शिर्डीमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर कल्पना खरात फरार झालेली आहे. पोलीस आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत. एसआयटीकडनं या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तर शिर्डीमधल्या जमीन व्यवहार प्रकरणामध्ये कल्पना खरात हिच्या अटकेसाठी पथक, नाशिक आणि पुण्याचं पथक जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे. अशोक खरातच्या घरी हे पोलीस दाखल झालेत. बंधूची पत्नी कल्पना खरात ही फरार असल्याची देखील माहिती मिळते. शिर्डी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कल्पना खरात फरार झाली आहे. तिला अटक करण्यासाठी पोलीसही नाशिक आणि पुण्याच्या दिशेने आता रवाना झाले. 2 पथकं नाशिक आणि पुणे या ठिकाणी रवाना झाली आहेत. बंधू अशोक खरात याच्या पत्नीला देखील अटक केली जाणार आहे.
पथक दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण जर या ठिकाणी बघितलं तर नाशिकच्या गोविंदनगर परिसरामध्ये असलेल्या तृप्तबाला निवासस्थानी आता हे पोलिसांचं पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे। यामध्ये जर बघितलं तर 3 महिला पोलीस आणि 1 पुरुष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। दरम्यान या ठिकाणी भोंदू अशोक खरात याच्या घराशेजारी असलेले जे काही घरं असतील त्याचबरोबर वॉचमॅन राहत असतील याकडे देखील चौकशी केली जात आहे। आतमध्ये कुणी आहे याचा शोध जो आहे तो देखील पोलिसांकडून घेतला जात आहे आणि पोलीस जर आपण बघितलं तर आता आपल्याला या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान आज कल्पना खरात यांच्या अटकेसाठी शिर्डी येथील पोलिसांचं पथक नाशिकमध्ये येणार असल्याची माहिती होती आणि इथे देखील आपल्याला एक पोलिसांचं पथक जे आहे ते दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान कल्पना खरात या फरार असल्याची देखील माहिती जी आहे ती सूत्रांकडून समोर आलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी पोलिसांच्या पथकाकडून कल्पना खरात यांचा देखील जो शोध आहे तो सुरू झाल्याचं एकंदरीतच आपल्याला पाहायला मिळतंय। नाशिकमध्ये संध्याकाळच्या सुमारास ही आपल्याला तृप्तबाला या भोंदू अशोक खरात याच्या निवासस्थानी हे पोलिसांचं पथक जे आहे ते दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर शेजारी देखील या पोलिसांकडनं विचारपूस केली जात आहे, शोध घेतला जात असल्याचं पाहायला मिळतंय। या साध्या वेशात आलेलं हे पोलिसांचं पथक जे आहे ते आपल्याला तृप्तबाला या निवासस्थानासमोर पाहायला मिळतंय। खरं तर ही आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी जी आहे ती म्हणावी लागणार आहे। हे SITचं पथक जे आहे याच्याकडनं भोंदू खरात याच्या संदर्भात अधिकचा जो तपास आहे तो सुरू आहे। मात्र आता घरी देखील आपल्याला हे पथक आल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान उद्या भोंदू अशोक खरात याची पोलीस कस्टडी जी आहे ती संपणार आहे आणि कस्टडी संपल्यानंतर उद्या कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। मात्र त्यापूर्वीच आपल्याला मोठ्या घडामोडींना वेग येत असल्याचं पाहायला मिळतंय आणि या ठिकाणावरती हे आलेलं आपल्याला जे पथक आहे ते संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला तपास केला जात असल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी तपास केला जात असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र शेजारच्या घरामध्ये देखील विचारण्यात आलेलं होतं मात्र कुठलाही त्यांना या ठिकाणी प्रतिसाद मिळत नसल्याचं पाहायला मिळतंय। वारंवार या ठिकाणी असलेला गेट जो आहे तो वाजवला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या पोलिसांच्या पथकाला या ठिकाणी कुठलाही जो संपर्क आहे तो होऊ शकत नसल्याचं एकंदरीतच पाहायला मिळतं। आपण जर बघितलं तर तृप्तबाला बंगला शेजारी असलेल्या या निवासस्थानामध्ये आता पोलिसांचं पथक जे आहे ते शिरलेलं आहे आणि भोंदू अशोक खरात याच्या संदर्भात त्याच्या पत्नी संदर्भात या ठिकाणी जो एकंदरीतच जो आपण बघितलं तर घरामध्ये जाण्यासंदर्भातला मार्ग जो आहे तो शोधला जात आहे आणि पोलिसांचं पथक देखील या ठिकाणी आत गेलेलं आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो की कशा पद्धतीनं या ठिकाणी पोलिसांच्या या पथकाकडनं भोंदू अशोक खरात त्याच्या निवासस्थानाबाहेर एकंदरीतच हा तपास जो आहे तो केला जात असल्याची पाहायला मिळतंय। दरम्यान या ठिकाणी महिला पोलीस कर्मचारी असतील त्याचबरोबर या ठिकाणी पुरुष कर्मचारी असतील ते देखील दाखल झालेले आहेत आणि आपल्याला घरामध्ये या ठिकाणी कार जी आहे ती देखील पाहायला मिळते। मात्र या घरामधील जे व्यक्ती आहेत जे खरातचं कुटुंब आहे ते या ठिकाणावरून फरार असल्याची माहिती मिळालेली आहे। या पथकाकडून घरासमोर असलेल्या वॉचमॅनकडे देखील विचारपूस करण्यात आलेली आहे। नेमकं कल्पना खरात कुठे आहेत या संदर्भात देखील विचारपूस करण्यात आलेली आहे। या ठिकाणी असलेले जे काही कुटुंबातील व्यक्ती आहेत तर ते कुठल्या ठिकाणी आहेत याची देखील संपूर्ण चौकशी जी आहे ती पोलिसांच्या पथकामार्फत करण्यात आलेली आहे। मात्र आपण जर बघितलं तर या शेजारच्या निवासस्थानामध्ये हे पोलिसांचं पथक गेलेलं आहे आणि त्या ठिकाणावरून या घरामधली काही माहिती मिळते का, या ठिकाणावरील काही कुटुंबातील व्यक्तींसंदर्भात माहिती मिळते का याचा देखील जो शोध आहे तो घेतला जात आहे आणि आतमध्ये यांना कुठल्याही पद्धतीचा या ठिकाणी आपल्याला जो प्रतिसाद आहे तो मिळत नसल्याचं एकंदरीतच पाहायला मिळतंय। दरम्यान हे पोलिसांचं पथक जे आहे ते या ठिकाणी आल्याचं एकंदरीतच पाहायला मिळतंय। आपण या ठिकाणी जर बघितलं तर पोलिसांचं पथक भोंदू अशोक खरातच्या घरी पोलीस दाखल झालेले होते मात्र त्या घरी कोणीही नाही। गाडी या ठिकाणी पार्क करण्यात आलेली आहे मात्र संपूर्ण या बंगल्यामध्ये अंधार असलेला पाहायला मिळत आहे। कल्पना खरात या ठिकाणाहून फरार झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। शिर्डी जमीन व्यवहार प्रकरणामध्ये कल्पना खरात हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आता खरातची पत्नी कल्पना खरात ही फरार झाल्याची माहिती मिळते। पोलिसांचं पथक या ठिकाणी दाखल झालेलं होतं। तृप्तबाला या त्याच्या बंगल्यावर पोलीस दाखल झाले होते मात्र या संपूर्ण बंगल्याच्या परिसरामध्ये आणि बंगल्यातही संपूर्ण अंधार आहे। हे थेट दृश्य आपण पाहतो नाशिक मधली अशोक खरात याच्या बंगल्याच्या बाहेरची ही दृश्य आहेत। तर या संपूर्ण परिसरामध्ये आणि बंगल्यामध्ये देखील पूर्ण अंधार आहे आणि कल्पना खरात हिला अटक करण्यासाठी म्हणून पोलीस या ठिकाणी दाखल झालेत। महिला पोलीस ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी कल्पना खरातचा शोध घेत आहेत। कल्पना खरातच्या अटकेसाठी 2 पथकं नाशिक आणि पुणे या ठिकाणी रवाना झाली आहेत। तरी थेट दृश्य आपण पाहतो ही अशोक खरातच्या घरची दृश्य आहेत। संपूर्ण बंगला हा अंधारात या ठिकाणी बुडालेला आहे, कुठेही लाईट्स नाहीत।
पोलीस या ठिकाणी दाखल झालेत। महिला पोलीस या ठिकाणी आलेले आहेत कल्पना खरात हिला अटक करण्यासाठी। मात्र कल्पना खरात ही देखील फरार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। याआधी भोंदू खरात आणि त्याचं संपूर्ण कुटुंबच ऑस्ट्रेलियाला पळून जाण्याच्या तयारीमध्ये असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये दिली होती। त्यानंतर आता कल्पना खरात हिच्यावर शिर्डीमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर आता शिर्डीचं पथक जे आहे पोलिसांचं पथक या ठिकाणी दाखल झालंय। महिला पोलीसही इथे आहेत, मात्र कल्पना खरात इथून फरार झालेली आहे। अशोक खरात याची गेल्या 13 दिवसांपासून एसआयटी कडनं चौकशी सुरू आहे। त्याच्या अनेक कारनामे त्याच्या चौकशीमधून उघड झाले। पथक जे आहे ते आपल्याला या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय आणि शेजारच्या घरातनं या ठिकाणी या तृप्त बंगल्यामध्ये या पथकातील काही कर्मचाऱ्यांनी उड्या मारून आतमध्ये प्रवेश केल्याचं एकंदरीतच पाहायला मिळतंय। दरम्यान या ठिकाणी पोलिसांचं पथक जे आहे ते दाखल झालेलं आहे आणि संपूर्ण जो तपास आहे तो या पोलिसांच्या पथकामार्फत करण्यात आलेला आहे। शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये कल्पना खरात यांच्या विरोधात देखील गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। फसवणुकीचा हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या अटकेची देखील शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। मात्र कुठेतरी कल्पना खरात या फरार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आलेली आहे आणि त्यांच्या शोधासाठी मुंबई आणि नाशिकच्या दिशेने काही पथकं जे आहेत ते रवाना करण्यात आलेले आहेत। दरम्यान आपण जर बघितलं तर नाशिकच्या आरडी सर्कल परिसरामध्ये असलेलं हे जे तृप्तवाला बंगला आहे या ठिकाणी आता 4 पोलीस कर्मचाऱ्यांचं जे पथक आहे ते आपल्याला दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान एसआयटीच्या पथकाकडून देखील या संदर्भातला तपास जो आहे तो सुरू होता। आपण जर बघितलं तर आपल्याला एसआयटीतील या कर्मचाऱ्यांकडून देखील माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर हे संपूर्ण पथक पुन्हा एकदा या ठिकाणी आल्याचं आपल्याला या निवासस्थानाबाहेर आल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी पोलिसांकडून आतमध्ये पूर्णतः जाण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जात असल्याचं पाहायला मिळतंय। हा गेट जो आहे तो आतमधून उघडण्यात आलेला आहे आणि हे पथक जे आहे ते आतमध्ये शिरण्याचा पूर्णतः प्रयत्न करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या अधिकारी असतील कर्मचारी असतील हे वारंवार आतमध्ये जाण्याचा मार्ग जो आहे तो शोधत आहे, मात्र आतमध्ये जाण्यासाठी त्यांना जागा मिळत नसल्याचं पाहायला मिळतंय। आतमध्ये देखील उड्या टाकून हे कर्मचारी जे आहेत ते गेलेले होते। आता देखील पुन्हा एकदा बाहेर येऊन आतमध्ये जो तृप्तवाला बंगल्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे, गेट आहे, यामधून आतमध्ये जात असल्याचा प्रयत्न करत असल्याचं आपल्याला या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। जवळपास मागच्या 10 ते 15 मिनिटांपासून हे पथक जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि या पथकाकडून आतमध्ये शिरण्यासाठीचा जो मार्ग आहे तो शोधला जात आहे। म्हटलं कुठल्याही पद्धतीचा जो प्रतिसाद आहे तो या पथकाला मिळत नसल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी तृप्तवाला बंगल्यासमोर असलेले जे काही वॉचमॅन आहेत, ज्या खराच्या घरामध्ये गार्डनमध्ये काम करतात, त्यांच्याकडे देखील या संदर्भात विचारपूस करण्यात आलेली आहे, मात्र त्यांच्याकडून देखील कुठलाही प्रतिसाद जो आहे या पथकाला मिळाला नाही। शेजारच्या घरामध्ये देखील हे पथक जे आहे ते गेलेलं होतं, त्यांच्याकडे विचारपूस करण्यात आलेली होती, त्यांच्याकडे या संदर्भात विचारणा करण्यात आलेली होती। घरात जाण्याचा मार्ग जो आहे तो शोधला जात होता, मात्र आपल्याला तरी देखील त्यांना प्रतिसाद न मिळाल्याचं पाहायला मिळतंय आणि अखेर आतमध्ये या पथकातील एका पुरुष कर्मचाऱ्याने उड्या मारून आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि गेट देखील उघडलेला आहे। या महिला कर्मचाऱ्यांनी, ज्या अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्या गेटमधून आपल्याला आत जात असल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान भोंदू खरात याच्या घरामध्ये हे पथक जे आहे ते आताच्या क्षणी शिरलेलं आहे आणि या ठिकाणी कसून तपास जो आहे तो केला जात असल्याचं पाहायला मिळते। एकीकडे भोंदू अशोक खरात एसआयटीच्या ताब्यामध्ये आहे, एसआयटी कडे या संदर्भातला शोध जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे आणि एसआयटीचं हे एक जे पथक आहे ते आता आपल्याला घरामध्ये गेल्याचं पाहायला मिळतंय। घराच्या 4ही बाजूनं फिरून या ठिकाणी घरामध्ये जाण्याचा काही मार्ग भेटतो का हा देखील केला जातोय। कदाचित पोलिसांना असा संशय असावा की कल्पना खरात या घरामध्येच असाव्या, आणखी कोणी व्यक्ती या घरामध्येच असावं असा संशय आहे आणि त्या दृष्टीने या पथकाकडून जो आहे तो शोध घेतला जात आहे। मात्र कल्पना खरात ज्या आहे त्या फरार असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून समोर आलेली होती आणि आता आपण जर या ठिकाणी बघितलं तर हे पथक जे आहे ते आपल्याला दाखल झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। अनेक जे भक्त आहेत ते याच निवासस्थानी येत होते, त्यामुळे आणखी काही या ठिकाणी मिळतं का या अनुषंगाने देखील या एसआयटीच्या पथकामार्फत तपास जो आहे तो केला जात असल्याचं पाहायला मिळतं। हे एसआयटीचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, ते आपल्याला अशोक खरात यांच्या या घरामध्ये तृप्तवाला बंगल्यामध्ये गेल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान अनेक राजकीय व्यक्ती असतील, मोठमोठे व्यावसायिक असतील, त्याचबरोबर काही विशेष जे भोंदू खरात याचे संबंधित व्यक्ती होते ते देखील याच घरी येत होते, याच निवासस्थानी येत होते, अशा पद्धतीची माहिती आहे आणि त्यामुळे त्या तपासाच्या अनुषंगाने हे जे पोलिसांचं पथक आहे ते आपल्याला घराजवळ आल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान या संपूर्ण घराच्या परिसरामध्ये हे पथक जे आहे ते आपल्याला फिरत असल्याचं पाहायला मिळतंय। या 4ही बाजूनं हे पथक जे आहे ते घरामध्ये जाण्याचा मार्ग शोधत आहे। या ठिकाणी त्यांच्याकडनं
कोणी आहे का घरामध्ये याचा देखील शोध घेतला जात आहे. कुटुंबाचा देखील शोध जो आहे तो घेतला जात आहे. भोंदू खरात याची उद्या पोलीस कस्टडी जी आहे ती संपणार आहे, त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे. मात्र त्यापूर्वीच आपल्याला कुठेतरी तपासामध्ये घडामोडी ज्या आहेत त्या घडामोडींना वेग येत असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्या अनुषंगानंच हे SITचं पथक जे आहे ते विविध अँगलनं तपास करत असल्याचं पाहायला मिळतंय. आज जे आहे ते महिला कर्मचारी अधिकारी असलेलं जे पथक आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि त्यांनी देखील या घरामध्ये जो आहे तो प्रवेश केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं.